आजही आमच्या बरेच शेतकरी असे मला फोन येतात की राठी साहेब तुम्ही फक्त आदेश द्या आणि आम्ही आत्ता लिस्ट तयार करतो आणि आज आम्ही रामनगर येथे जालना नांदेड समृद्धी महामार्गाचा मोबदला मिळाला पाहिजे म्हणून राठी साहेबांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केलं होतं। या शासनानं आम्हाला सगळ्या शेतकऱ्यांना आता आपण पाहतात सगळ्यांना या गाडीमध्ये घातलेलं आहे आणि गाडीमध्ये घेऊन आम्हाला आता बंदिस्त करून चालले। हा सगळ्या शेतकऱ्यावर अन्याय आहे आणि आम्ही हा अन्याय कदापि सहन करणार नाही। यापुढे या एकपेक्षाही जोर आंदोलन आम्ही या देवमूर्ती येथे करणार आहोत। शासनाला योग्य मोबदला दिला पाहिजे। जोपर्यंत योग्य मोबदला भेटत नाही तोपर्यंत हे आंदोलन कदापि थांबणार नाही। नमस्कार मित्रांनो, गेल्या 41 दिवसांपासून देवमूर्ती येथे जालना जिल्ह्यात जे जालना नांदेड समृद्धी बाधित शेतकरी आहे त्यांचं धरणे आंदोलन सुरू आहे। त्याच्यावर 41 दिवस झाले, अद्यापर्यंत तोडगा प्रशासनामार्फत काढण्यात आलेला नाही। त्याच्यासाठी आता त्यांनी आंदोलनाचं स्वरूप बदलत थोडीशी तीव्रता वाढवली आणि रस्ता रोको केला। रस्ता रोको आपण काल बघितलं, सिंधी काळेगाव येथे जे झालं, प्रशासन खडबडून जागं झालं आणि सगळा फौजफाटा आणि प्रशासकीय यंत्रणा हलू लागली। आज देखील खूप मोठ्या स्वरूपामध्ये रामनगर येथे भव्य स्वरूपात रस्ता रोको झालाय आणि ते पण शांतता लोकशाहीच्या मार्गाने झालाय। आपल्यासोबत आंदोलनाचं नेतृत्व करणारे दिलीप राठी आहेत। राठी साहेब, मला सांगा की आता 41 दिवस झाले, आतापर्यंत तोडगा निघत नाही आणि आपण आता स्वरूप बदललंय आंदोलनाचं, याच्याने काही फरक पडेल असं आपल्याला वाटतं का? कोणी आमच्या मुंडक्यावर पाय देत असेल तर 10-5 जणांच्या मुंडक्यावर पाय देऊन ते वसूल करण्याची आमची ताकद आहे। बळीराजा म्हटलं जातं, राजा उगच म्हटलेलं नाही। तुम्ही एक लक्षात घ्या, जे कोणी निर्णय घ्यायला लागले तुमचे आमचे सेवक आहेत, तुम्ही देवाभाऊ असतील किंवा कलेक्टर असेल, त्यामुळं बळीराजा काय असतो हे येणाऱ्या काळात दाखवून देऊ। येणाऱ्या काळात आता भूमिका काय राहणार, काय बदल होणार आहे की कंटिन्यू असंच चालत राहणार? नाही, आता सांगून नाही करणार। आता सांगून थकलो, आम्ही सगळे पत्ते उघड केले। आता आम्ही जे करू ते गनिमी काव्याने करू, यांच्या म्हणजे झोपमोड आंदोलन करू। रात्रभर फोन वाजत राहतील, कलेक्टर, SP, मंत्री, संत्री, मुख्यमंत्र्यांपर्यंत झोपच येऊ देणार नाही। काय वाकडं करणार आहे आमचं तुम्ही? तर अशा पद्धतीचे आंदोलन करू। गाड्यांची हवा सोडले जाईल, यांना फिरूच देणार नाही, यांना कामच करू देणार आणि यांना काम करायचंच नाही। त्याच्यामुळं यांना कसं घरी पाठवायचं याची व्यवस्था आम्ही करू। शेतकऱ्याची जमीन जर जबरदस्तीने ते हडप करीत असतील तर त्या शासनातल्या मंत्र्याला आजच आम्ही सांगतो की पालकमंत्री असतील किंवा कुठलेही मंत्री असतील, आमदार असतील, त्याला ठिकठिकाणी अडवल्या जाईल, त्यांचा अपमान होईल, तेही कायदेशीर मार्गानेच होईल। ज्या शेतकऱ्याच्या जमिनी घेऊन त्यांनी असं नाही समजायचं की आता हे रेडी नेकणारनुसार ह्या शेतकऱ्याला वाढीव मूल्यांकन म्हणजे रेडी नेकणारनुसारच पैसे भेटायला पाहिजेत आणि हे सरकारचं ते धोरणच होतं। आणि आता जर ते बाजार मूल्यांकनानुसार पैसे देत नसतील तर सरकारला सुद्धा फिरू दिल्या जाणार नाही आणि अधिकाऱ्यांनी भेद घेण्यात नाही आणायचे की ह्या शेतकऱ्याचे आम्ही हे करणार नाही म्हणून। अधिकाऱ्याला सुद्धा फिरू द्यायला जाणार नाही, त्यांना काम करू द्यायला सुद्धा जाणार नाही, कारण हे कायदेशीर आणि योग्य मार्गाने ते पैसे मागतात। नसता तुमचा रस्ताच करू नका, काही घेणं नाही, त्याच्याशी गरज नाहीये। फक्त यांना पैसे खाण्यासाठी जास्तच नाही 200 ते 300 कोटी लागतात आणि आता यांनी जे वाढीव बजेट केलं त्याच्यात 300 कोटी रुपये 7,000 कोटी रुपये वाढवलेत। कोणासाठी? म्हणजे त्यांना 7,000 रुपये कोटी खायचेत आणि शेतकऱ्याला फक्त 200 कोटी लागणार आहेत आणि ते बी योग्य मार्ग नाही आणि रास्त मागणी आहे। फक्त त्यांना एकच करायचं की शेतकऱ्यासाठी कोणी उभं राहत नाही आणि शेतकऱ्यावर आपल्याला अन्याय करता येतो म्हणून ते जबरदस्तीने शेतकऱ्याचे पैसे खायला लागलेले आहेत। पण हे शेतकऱ्यांचं जे आंदोलन आहे नैतिक मार्ग नाही आणि आंदोलनाची आता तीव्रता वाढणार आहे। अधिकारी आणि मंत्री सुद्धा वटणीवर आणण्याचं काम होणार आहे। वकील साहेब, जो तुमचा मेन मुद्दा आहे की मूल्यांकनामध्ये जसं सांगितलं जातं आणि तुम्ही देखील मागच्या काही बातम्यांमध्ये उल्लेख देखील केलाय की मागच्या 3 वर्षाच्या रजिस्ट्रा ग्राह्य धरून भाव काढला जातो, कारण की जमिनीची काही अशी MRP नाही। जमीन आणि जनावर हे असे घटक आहेत की यांची काही MRP नसती, त्यांचा भाव हा तुमच्या मनावर ठरवला जातो किंवा आजूबाजूच्या घटनांवर। तर मागच्या 3 वर्षामध्ये जसं अधिसूचना निघली त्याच्या मागच्या 3 वर्षाचे रजिस्ट्रीने रेट ग्राह्य धरण्यात आले, ग्राह्य धरणं बंधनकारक होतं, तसं झालं नाही का?
याच्यामध्ये मुळात काय आहे की 2021ला ज्यावेळेस अधिसूचना निघाली ऑक्टोबरला, तर त्याच्या आधी 3 वर्ष कोरोनाचे होते. कोरोना महामारीमध्ये कोणत्याही व्यक्तीला घराच्या बाहेर निघू दिलं नाही, आर्थिक परिस्थिती ढासळली, त्याच्यामुळे तेवढे खरेदी खत सुद्धा झाले नाही. आणि आपण बघितलं असेल की 2017 पासून 2017ला शेवटची रेडी रेकनर दर हे शासनानं वाढवले. 17 पासून 2025 पर्यंत आजच्या काळात तुम्ही जे रेडी रेकनर भाव देता, म्हणजे आज सोन्याचा दर जे 17 मध्ये जे असतील तर ते 40-50 हजार रुपये 60 हजाराच्या आत असतील. आज ते दुप्पट झालेले. मग आमच्या जमिनीचे दर तेवढेच कसे राहिले? जर काही एखाद्याला आता समजा जर का जमीन गेली आणि त्याला सोनं जर घ्यायचं जर ठरलं तर त्याला तर दुप्पट ते होणार आहे ना. आणि जर त्यावेळेस जर का 21ला जर का त्यांनी आवाड केले असते तर आम्हाला त्या 21 पासून आजपर्यंत काहीतरी इन्व्हेस्टमेंट करता आली असती. त्यावेळेस जमीन सुद्धा भाव कमी होते, दुसरीकडे शेती घेता आली असती. परंतु असं न करता ते फक्त मूल्यांकनाचा मार्ग. सुप्रीम कोर्टाचे याच्यामध्ये बरेच निर्णय झाले की जर का निर्णय आवाड करायला जर उशीर झाला असला तर 10% पर इयर प्रमाणात त्यांनी मूल्यांकन वाढ धरायला पाहिजे. ठीक आहे, पण जसं आपण म्हणतोय 10% वाढ धरली पाहिजे, पण त्यांचं कालचं जे आम्ही प्रेस कॉन्फरन्स ऐकली त्याच्यामध्ये त्यांनी नमूद केलंय की 18% प्रमाणे आम्ही व्याज देणार आहे. ठीक आहे ना, व्याज देणार आहे. व्याज कधी देणार? ते 2021 पासून देणार आहे. पण तुमचे भाव हे 2017 पासून वाढलेले नाही. 17-18 शेवटची वाढ, 18, 19, 20, 21 म्हणजे 4 वर्षाची जर पकडली तर आमचे 40% तेच वाढतात. जर ते 40% जर वाढले आणि जर का त्यांनी जे चुकीचं मूल्यांकन काढलेले बागायती असताना कोरडवाहू केल्या, ज्यांचे झाडं असतात ते झाडं धरले नाही, हे जर सगळं मूल्यांकन जर का दिलं तर आम्ही आमच्या त्या ताटामध्ये सजून त्याला जमीन द्यायला तयार आहे. मग मुळात काय विषय काय आहे की आमचं मूल्यांकन चुकीचं काढून गेले. आता हेच मोजपूरचा परिसर बघितला असेल तर हा पूर्ण कमांड एरियाचा परिसर आहे. 1 इंच जमीन ही कमांड एरिया सोडून नाही आहे या मोजपुरीची. रामनगरची तीच परिस्थिती आहे. मग याचं सर्टिफिकेट असताना तुमचं सर्टिफिकेट मग जे दिलेलं आहे हे काय कामाचं आहे? कायद्यामध्ये जसं बंधनकारक आहे की जर का त्याच्यामध्ये सर्टिफिकेट जर असलं तर ते हंगाम बागेत धरण्यात यावा. ज्याचा ऊस असला, त्याचं ते फळबाग असलं त्याला बागेत धरण्यात यावं. पण असं कोणतंही मूल्यांकन धरलं नाही. म्हणजे फक्त मूल्यांकन करत असताना कोणाला विश्वासात घेतलं नाही. जुना जो समृद्धी महामार्ग झाला होता त्याच्याही पेक्षा कमी दर काढले. त्याच्यामध्ये जर एक सुप्रीम कोर्ट जजमेंट, आता मी आज ते सगळे डॉक्युमेंट कलेक्टर साहेबाकडे आणि एडीएम साहेबाकडे रजिस्ट्रीच्या कॉपीज आणि डॉक्युमेंट सादर करणार आहे आणि त्यांच्याकडून लेखी घेणार आहे की बा ठीक आहे, तुम्हाला दर देता येत नाही ना, तुम्ही आम्हाला लेखी द्या. मग आम्ही आमचं बघू त्याचं काय करायचं. तर जर सुप्रीम कोर्टाचे गाईडलाईन असे आहे की जर जुनं पुनर्मूल्यांकन झालं असलं तर जुन्या समृद्धी महामार्गामध्ये द्राक्ष बागाला 12,000 रुपये दिले, डाळिंबाला तुमच्या 17 ते 19,000 रुपये दिले. आणि ते आता आज रोजी द्राक्ष बागाला 350 रुपये काढले एका झाडाचे. म्हणजे ही तर ते बाड आहे त्यांना. याचं मी त्यांना हायलाईट करून पूर्ण देणार आहे. आता आपल्याला पण जर लागत असली तर मी एक कॉपी सगळ्याला द्यायला तयार आहे. मी ते रात्रीच डाउनलोड सुद्धा करून ठेवलंय. म्हणजे सांगायचं असं की मूल्यांकन काढणारे तुम्ही कलेक्टरला पूर्ण अधिकार दिलेले त्या जजमेंटमध्ये. जर एखाद्या ठिकाणी जर त्यांना वाटलं की खूप मोठी तफावत होती तर ते निर्णय सुद्धा घेऊ शकतात. एकूणच जर आपण बघितलं आता 41वा दिवस आंदोलनाचा आणि शेतकऱ्यांची भूमिका आणि त्यांची जे भावना आहेत आता या तीव्र होत आहेत. मूल्यांकनाचा जो सर्वात महत्त्वाचा प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला आहे, जिथं जिल्हाधिकारी साहेब म्हणतात की ते त्यांच्या अखत्यारीत नाही, वरिष्ठांकडे मागणी करावी किंवा लवादाकडे जावी. तर मागचे जे अधिसूचनेच्या 3 वर्षामागचे जे रेट ग्राह्य धरावं लागतात, खरेदी व्यवहार झालेले ग्राह्य धरावं लागतात. तर मग 21 हा वर्ष का वगळण्यात आलेला आहे? त्या 21 मध्ये जेव्हा अधिसूचना निघली त्या 11 महिने का वगळण्यात आलेले? दुसरी गोष्ट, मूल्यांकन काढणारे देखील आपण आहात. मग आपणच जर चूक केली तर चूक बदलण्यासाठी कोर्टात कशासाठी आम्हाला पाठवता, असा प्रश्न आंदोलनकर्त्यांमार्फत उपस्थित करण्यात येत आहे. मी अनुप राठी, आपण पाहत आहात पार्श्वभूमी डिजिटल.